खबर वही जो हकीकत के करीब हो, सूचना वही जो आपके लिए जरूरी हो। VSM प्राइम, निष्पक्ष, निर्भीक और सटीक पत्रकारिता का प्रतीक। पेश है खामगांव से मोहम्मद फारूक की रिपोर्ट। खामगांव में आज एक जोरदार हुंकार सुनाई दी। आवाज थी खेतों से, कारखानों से, मजदूर बस्तियों से उठती उस पीड़ा की जिसे सरकारें लगातार अनसुना कर रही हैं। भारतीय कम्युनिस्ट पार्टी और किसान सभा के नेतृत्व में बुधवार 9 जुलाई को दोपहर 1 बजे उपविभागीय अधिकारी कार्यालय के समक्ष एक बड़ा विरोध प्रदर्शन किया गया। इस धरने में किसानों, खेतिहर मजदूरों, महिला कार्यकर्ताओं, वरिष्ठ नागरिकों और असंगठित क्षेत्र के मजदूरों ने भारी संख्या में भाग लिया। प्रदर्शनकारियों ने केंद्र और राज्य सरकारों पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि किसानों और मजदूरों की समस्याएं लगातार उपेक्षित की जा रही हैं। धरने में शामिल विभिन्न संगठनों के प्रतिनिधियों ने उपविभागीय अधिकारी को प्रधानमंत्री के नाम एक ज्ञापन सौंपा। इस ज्ञापन में 12 अहम मांगें शामिल थीं। कृषि उत्पादों के लिए गारंटी मूल्य का कानून, किसानों और खेत मजदूरों की कर्ज माफी, मनरेगा में कार्य दिवसों में वृद्धि, वनाधिकार और बंजर भूमि का मालिकाना हक, बीजों की कीमतों पर नियंत्रण, बिजली निजीकरण का विरोध, न्यूनतम मजदूरी और सभी जरूरतमंदों के लिए राशन, पानी, आवास और पेंशन की गारंटी। ज्ञापन में चेतावनी दी गई कि यदि इन मांगों पर तत्काल कार्रवाई नहीं की गई तो एक बड़ा राज्यव्यापी आंदोलन छेड़ा जाएगा। इस विरोध प्रदर्शन में प्रकाश पटले, जितेंद्र चोपड़े, संजय वाकुड़कर, रितेश चोपड़े, एडवोकेट अविनाश बावस्कर, आदित्य इंद्रजीत, N.Y. देशमुख, मंगेश कनाडे और महेश वाकाडकर जैसे प्रमुख कार्यकर्ता शामिल हुए। एक बार फिर खामगांव की धरती ने आवाज दी है, ये सिर्फ एक प्रदर्शन नहीं, ये किसानों और मजदूरों के हक की पुकार है। मोहम्मद फारूक, खामगांव। आज 25 जुलै 2025 रोजी संपूर्ण देशातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, विद्यार्थी, महिला जवळपास 25 करोड लोक भाजपा प्रणित नरेंद्र मोदी शहा सरकारने जे श्रमिक वर्गाच्या विरोधात धोरणं घेतले त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये आज भारत बंदमध्ये सहभागी झालेले आहेत। आज आपल्याला माहिती आहे की आजचा दिवस हा खूप ऐतिहासिक दिवस आहे। 9 जुलै 1944 या दिवशी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात भारताला स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व या देशाचे सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्याचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे। विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा 9 जुलै या दिवशी जवळपास मी असं म्हणेल की 1942 या दिवशी एक मोठा मोर्चा दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्यासाठी बजेटवर खर्च करावा भारत सरकारने यासाठी मोठा मोर्चा सुद्धा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी काढलेला आहे। त्याचसोबत 9 जुलै 1951 या दिवशी पहिली पंचवार्षिक योजना या ठिकाणी भारत सरकारनं लागू केलेली आहे। या ऐतिहासिक दिवशी आज संपूर्ण देशातील 25 लाख करोड लोक संपामध्ये उतरलेले आहेत। आज या संपामध्ये शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे, कामगारांची प्रमुख मागणी आहे। आज ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी भाजपा प्रणित सरकारनं 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर जमीन अधिग्रहण आणलं, मोठ्या प्रमाणामध्ये 3 काळे कायदे लागू करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी ठराव मंजूर केला, त्या दिशेने ते चालले होते। पण 10 लाखापेक्षा मोठ्या संख्येने शेतकरी आम्ही दिल्लीमध्ये होतो। 379 दिवस लढा दिला, ऊन, वारा, पाऊस, कडाक्याची हाड मोडणारी थंड, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही लढलो आणि ते लढल्यानंतर या नरेंद्र मोदी तानाशाही सरकारला ते कायदे मागे घ्यावे लागले। एक लढाई आम्ही जिंकलो, पण दुसरी लढाई त्या ठिकाणी आजपर्यंतही शेतकऱ्याला MSP प्रमाणे शेतीमालाला हमीभाव मिळालेला नाही आहे। आज शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे, त्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, त्याचं संपूर्ण लाईट बिल माफ झालं पाहिजे, त्याला खतं, बी बियाणं, कीटकनाशक, विजेचे दर, मजुरीचे दर, शेती आदानाच्या किमती आणि शेतीमाल विक्रीपर्यंत त्याला मोठा खर्च येतो, उत्पादन खर्चानुसार उत्पन्न मिळत नाही, म्हणून त्या शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे। डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागूच झाल्या पाहिजे, यासाठी सुद्धा अखिल भारतीय किसान सभा संयुक्त किसान मोर्चाचा एक भाग म्हणून आज रस्त्यावर उतरलेली आहे। त्याच ठिकाणी जे कामगारांच्या बद्दल 4 काळे कायदे त्यांनी या ठिकाणी लागू केलेले आहेत, जवळपास प्रतिगामी कायदे आणलेले आहेत, 450 कायदे त्या ठिकाणी त्यांनी कामगारांच्या विरोधात आणलेले आहेत। कोणत्याही प्रकारच्या सामाजिक सुरक्षा नाही, 14 ते 16 घंट्याचं काम या ठिकाणी त्यांनी आणलेलं आहे, रात्रपाळीमध्ये काम करावं लागणार आहे। त्या ठिकाणी कामगार वर्ग सुद्धा हा मोठ्या संख्येने त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे। विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत,
मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीच्या शाळा बंद पडलेल्या आहेत. हा संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला असता वाडे पाडे